चला आज संगणकाच्या आत डोकावून पाहूया आणि एका खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल जाणून घेऊया. ती गोष्ट म्हणजे प्रोसेस. आता प्रोसेस म्हणजे नेमकं काय? संगणकाच्या दुनियेत हा शब्द आपण खूप ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ काय आहे? चला आज तेच सोप्या भाषेत समजून घेऊया. आपण बघा रोजच्या रोज कितीतरी ॲप्लिकेशन्स वापरतो बरोबर. म्हणजे अगदी ब्राउझरपासून ते म्युझिक प्लेअरपर्यंत किंवा साधा कॅल्क्युलेटरसुद्धा. पण कधी विचार केलाय का की जेव्हा आपण एखाद्या आयकॉनवर क्लिक करतो त्या एका क्लिकनंतर पडद्यामागे नक्की काय जादू होते, आतमध्ये नक्की काय घडतं, ही सगळी प्रक्रिया सुरू कशी होते? बरं, हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपं उदाहरण घेऊया. चला एका मस्त गजबजलेल्या रेस्टॉरंटची कल्पना करूया. हो, रेस्टॉरंट. तुम्हाला वाटेल संगणक आणि रेस्टॉरंटचा काय संबंध? पण थांबा, हे उदाहरण आपल्याला संगणकाच्या आतल्या सगळ्या क्लिष्ट गोष्टी अगदी सोप्या करून सांगणार आहे. तर बघा, या उदाहरणामध्ये आपलं जे रेस्टॉरंट आहे तो आहे आपला संगणक. आपण म्हणजे वापरकर्ते झालो ग्राहक, आणि आपण संगणकाला ज्या आज्ञा किंवा कमांड्स देतो त्या म्हणजे रेस्टॉरंटमधल्या ऑर्डर्स. आता ऑर्डर कुठे तयार होते? किचनमध्ये बरोबर. तसंच संगणकाचं किचन म्हणजे त्याचा सीपीयू आणि मेमरी. इथेच या सगळ्या ऑर्डर्सवर काम चालतं आणि याच ऑर्डर्सना टेक्निकल भाषेत प्रोसेसेस असं म्हणतात. सोपं आहे ना? म्हणजेच एकदम सोप्या शब्दात सांगायचं तर प्रोसेस म्हणजे काय? तर रन होत असलेला प्रोग्राम. म्हणजे तुमच्या कम्प्युटरवर गुगल क्रोम इन्स्टॉल केलेला आहे तेव्हा तो एक प्रोग्राम आहे. पण ज्या क्षणी तुम्ही त्यावर डबल क्लिक करून तो उघडता तेव्हा तो एक प्रोसेस बनतो. अगदी आपल्या रेस्टॉरंटमधल्या ऑर्डरसारखं. मेनू कार्डवर डिशचं नाव आहे, पण जेव्हा तुम्ही ती ऑर्डर करता आणि शेफ ती बनवायला घेतो तेव्हा ती एक ॲक्टिव्ह गोष्ट बनते. तसंच काहीसं. ठीक आहे, मग आता आपल्याला प्रोसेस म्हणजे काय हे कळलंय. आता जरा अजून खोलात जाऊया आणि बघूया की या प्रत्येक ऑर्डर किंवा प्रोसेसमध्ये नक्की असतं तरी काय, म्हणजे त्याचे मुख्य घटक कोणते आहेत. आता बघा, कोणतीही डिश बनवायची असेल तर साहित्य लागतंच नाही का? तसंच प्रत्येक प्रोसेसला काही गोष्टी लागतात. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रोग्राम कोड, म्हणजे ती डिश बनवण्याची रेसिपी. दुसरं मेमरी किंवा रॅम, म्हणजे काम करण्यासाठी किचनमधली जागा किंवा वर्कस्पेस. तिसरी गोष्ट आहे सीपीयू टाईम, म्हणजे शेफची मेहनत आणि वेळ, संगणकाच्या ब्रेनची ताकद. आणि चौथं म्हणजे बाकीचे रिसोर्सेस, जसे की फाईल्स किंवा इंटरनेट कनेक्शन, म्हणजे डिशसाठी लागणारे इतर मसाले किंवा उपकरणं. ओके, तर आपल्या रेस्टॉरंटमध्ये खूप साऱ्या ऑर्डर्स येत आहेत, साहित्य पण आहे, पण या सगळ्याचा हिशोब कोण ठेवणार? इतक्या सगळ्या गोष्टी कोण मॅनेज करणार? तर इथे एंट्री होते आपल्या कहाणीच्या हिरोची, ऑपरेटिंग सिस्टम, जो आपल्या रेस्टॉरंटचा हेड मॅनेजर किंवा म्हणूया मुख्य शेफ आहे. या मॅनेजरचं काम खूप महत्त्वाचं आहे. तोच ठरवतो की कोणती ऑर्डर म्हणजे कोणती प्रोसेस कधी रन करायची, कोणती नंतर करायची आणि प्रत्येकाला किती वेळ द्यायचा. म्हणजे सगळा कंट्रोल ह्याच्या हातात असतो. कोणती प्रोसेस कधी आणि किती वेळ चालेल हे पूर्णपणे ऑपरेटिंग सिस्टम ठरवतं. आणि हे मॅनेजमेंट तो कसं करतो? तर त्याचे 4 मुख्य टप्पे आहेत. सगळ्यात आधी प्रोसेस क्रिएट करणे, म्हणजे नवीन ऑर्डर घेणे. त्यानंतर त्याचं शेड्युलिंग करणे, म्हणजे कोणत्या ऑर्डरवर कधी काम करायचं हे ठरवणं. तिसरं, सगळ्या चालू असलेल्या प्रोसेसना मॅनेज करणे, म्हणजे किचनमध्ये गोंधळ होऊ न देणं. आणि शेवटी काम झालं की प्रोसेस टर्मिनेट करणे, म्हणजेच ऑर्डर सर्व्ह झाली की ती क्लोज करणे. ऑपरेटिंग सिस्टम इतक्या हुशारीने ही सगळं मॅनेज करतो, म्हणूनच आपण एकाच वेळी कॉम्प्युटरवर अनेक कामं करू शकतो. आणि याच गोष्टीला आपण काय म्हणतो? हो बरोबर, मल्टीटास्किंग. आणि मल्टीटास्किंगचा अनुभव तर आपण सगळेच घेतो. जरा विचार करा, आपण एका बाजूला इंटरनेटवर काहीतरी शोधत असतो, त्याचवेळी बॅकग्राऊंडला मस्त गाणी ऐकत असतो आणि सोबतच एखादं वर्ड डॉक्युमेंट पण एडिट करत असतो. हे तिन्ही काय आहेत? 3 वेगवेगळ्या प्रोसेसेस. आणि आपला ऑपरेटिंग सिस्टम, तो हेड मॅनेजर, या तिन्ही ऑर्डर्सना एकाच वेळी किती छान सांभाळत असतो. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. यात एक छोटासा ट्विस्ट आहे. आत्तापर्यंत आपण बघितलं की प्रत्येक ॲप्लिकेशन म्हणजे एक प्रोसेस, पण कधीकधी एकाच ॲप्लिकेशनच्या आत अनेक प्रोसेसेस असू शकतात. हो, गोष्ट थोडी अजून कॉम्प्लेक्स होतीये. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आपले आजकालचे वेब ब्राउझर्स. तुम्ही ब्राउझरमध्ये 5-6 टॅब्स उघडता बरोबर. तर आजकालचे स्मार्ट ब्राउझर्स काय करतात? प्रत्येक टॅबसाठी एक वेगळी प्रोसेस तयार करतात. एवढंच नाही तर तुमच्या एक्सटेन्शनसाठी वेगळी प्रोसेस, पेज व्यवस्थित दिसावं यासाठी म्हणजे रेंडरिंगसाठी वेगळी प्रोसेस, जणू काही एकाच मोठ्या टेबलचे ऑर्डरचे लहान लहान भाग करून वेगवेगळ्या शेफकडे काम वाटून दिलंय. पण असं का करतात? यामागे खूप महत्त्वाचं कारण आहे. यामुळे ॲप्लिकेशन्स जास्त स्टेबल आणि सिक्युअर बनतात. म्हणजे विचार करा,
जर तुमच्या ब्राउझरमधला एक टॅब अचानक क्रॅश झाला तर फक्त तोच टॅब बंद होतो, पूर्ण ब्राउझर बंद पडत नाही. आपल्या रेस्टॉरंटच्या भाषेत सांगायचं तर एका डिशमध्ये काहीतरी गडबड झाली म्हणून पूर्ण किचन बंद करायची गरज नाही, बाकीचं काम आरामात चालू राहतं. तर आज आपण काय शिकलो? प्रोसेस म्हणजे संगणकात चालू असलेला कोणताही प्रोग्रॅम. त्याला चालण्यासाठी कोड, मेमरी, सीपीयू अशा गोष्टी लागतात. आणि ऑपरेटिंग सिस्टीम एका हुशार मॅनेजरसारखं ह्या सगळ्याला सांभाळतो. पण एक प्रश्न उरतोच. जसजसं तंत्रज्ञान अजून पुढे जाईल, कॉम्प्युटर्स अजून शक्तिशाली होतील, तसतसे हे प्रोसेस मॅनेजमेंट कसं बदलेल? भविष्यात ते कसं दिसेल? हा एक खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?